एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सार्वजनिक उपक्रम समिती आहे यावर प्रश्न विचारलेला आहे. भारतीय राज्यघटना यावर आधारित प्रामुख्याने हा प्रश्न आहे. तर यामध्ये ज्या पद्धतीने लोकलेखा समिती आहे किंवा अंदाज समिती आहे, सार्वजनिक उपक्रम समिती आहे, यावर राज्यसेवा मेन्स मध्ये प्रश्न होते. याशिवाय ग्रुप बी, ग्रुप सी मेन्स मध्ये सुद्धा प्रश्न पाहायला मिळतात. परंतु आता प्रिलिम्स मध्ये सुद्धा प्रश्न विचारलाय. प्रश्न आहे, संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान किंवा विधाने कोणती आहेत, असा प्रश्न विचारलाय. यामध्ये ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत. ए मध्ये सांगितलंय पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली होती. बी मध्ये सांगितलंय लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यांमधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. सी मध्ये सांगितलंय 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात. आणि डी मध्ये सांगितलंय या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असतो. तर अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर सार्वजनिक उपक्रम समिती आहे त्याबद्दल सुरुवातीला समजून घेऊ. कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग, COPU असं त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात. तर या समितीची स्थापना 1 मे 1964 रोजी करण्यात आली. तर इथे पहिलं विधान आहे 1963, ते चुकीचं आहे कारण 64 मध्ये स्थापना करण्यात आली. आणि शिफारस कुणाची होती? ही समिती कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेली आहे, म्हणून ए स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यानंतर बी स्टेटमेंट मध्ये सांगितलंय लोकसभेमधूनच निवडून आलेल्या सदस्यांमधून या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. तर बघा, या समितीमध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला 1964 मध्ये 15 सदस्य होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखी समोर बदल करण्यात आले, म्हणजे लोकसभेचे यामध्ये 10 आणि राज्यसभेचे 5 अशा प्रकारे सुरुवातीला 1964 मध्ये 15 सदस्य होते. परंतु 1974 मध्ये यामध्ये थोडी संख्या वाढवली आणि 22 करण्यात आली. यानुसार जर आपण बघितलं तर एकूण सदस्य 22 सदस्य, लोकसभेमधून 15 आणि राज्यसभेमधून 7 सदस्य असं आपण म्हणू शकतो. निवड पद्धत कशी होती? संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून दरवर्षी एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवड केली जाते आणि सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. इथे डी स्टेटमेंट मध्ये 2 वर्षाचा कार्यकाळ सांगितलेला आहे, म्हणून डी स्टेटमेंट चुकीचं आहे. इथे बी आणि सी स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. कारण काय, तर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती लोकसभा सभापती करतात आणि महत्वाचे म्हणजे अध्यक्ष हा केवळ लोकसभा सदस्यांमधूनच निवडला जातो. राज्यसभेचा सदस्य समितीचा अध्यक्ष होऊ शकत नाही. तसेच कोणताही मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडला जाऊ शकत नाही. काय, अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. आता तुम्हाला समजलं ए आणि डी याचं चुकीचं उत्तर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर राहील. तसेच आता आणखी ऍडिशनल इन्फॉर्मेशन घेतली. लोकसभेच्या कार्यपद्धतीत नियमावलीत 4थ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या सार्वजनिक उपक्रमांचे परीक्षण करण्याचे काम आहे ते ही समिती करत असते. यामध्ये अहवाल आहे, खात्यांची तपासणी आहे, जसं सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जसं LIC आहे किंवा सेल आहे, जेल आहे, ONGC इत्यादी म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत, नवरत्न किंवा महारत्न म्हणू शकतो आपण, किंवा बाकीच्या सुद्धा ज्या सार्वजनिक क्षेत्रातल्या आहेत, तर त्यांचा अहवाल आहे, त्यांच्या हिशोबाची तपासणी करण्याचं काम हे करत असतात. त्याच्यानंतर कॅगच्या अहवालाची तपासणी करण्याचं काम सुद्धा करत असतात. भारताचे नियंत्रक आहे त्या महालेखा परीक्षक कॅग संबंधित मला सांगा कोणते कलम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. यांनी सार्वजनिक उपक्रमांवर दिलेल्या ऑडिट अहवालांची छाननी करण्याचं काम सुद्धा ही समिती करत असते. व्यावसायिक तत्वांची तपासणी करण्याचं काम सुद्धा ही समिती करत असते. सार्वजनिक उपक्रम कार्यक्षमतेने आणि चांगल्या व्यावसायिक व्यापारी तत्वांवर चालवले जात आहेत की नाही हे पाहण्याचं काम सुद्धा हे समिती करत असते. महत्त्वाची गोष्ट, यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात की ही समिती कोणाला अहवाल सादर करते, राष्ट्रपतीला करते का संसदेला करते? तर लक्षात ठेवा, संसदेला अहवाल सादर करत असते आणि हिच्या काही मर्यादा सुद्धा आहेत, म्हणजे लिमिटेशन सुद्धा आहेत या समितीच्या. ही समिती सरकारच्या मुख्य धोरणात्मक बाबींची तपासणी करू शकत नाही. उपक्रमांच्या रोजच्या प्रशासकीय बाबींमध्ये डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशन ज्या काही गोष्टी होतात त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. ही समिती केवळ सल्लागार म्हणून काम करते. तिने दिलेले शिफारशी सरकारवर बंधनकारक असतात किंवा नसतात असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर बंधनकारक नसतात, हे सुद्धा माहिती पाहिजे. याचप्रमाणे लोकलेखा समिती आहे, अंदाज समिती आहे, त्यावर सुद्धा आपण प्रश्न घेऊ, डिटेल माहिती घेऊ. ठीक आहे. लोकलेखा समितीची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार किंवा कोणत्या कायद्यानुसार झालेली आहे, तसंच अंदाज समितीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार किंवा कोणाच्या शिफारशीनुसार झालेली आहे, कधी झालेली आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशाच पद्धतीने आपण आपली पूर्ण सिरीज आहे तुम्ही पाहू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.